मित्रांनो नमस्कार. शुभदा प्रकाश पोतनीस यांच्याकडे आपण आलोय. त्यांच्या मुलाखतीचा हा भाग 2. एका संघर्षमय जीवनाची कहाणी तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी खास. शुभदाताई, आपण आलो होतो, तुमचा संघर्ष सुरू होता. तुमच्या मोठ्या मुलीला तुम्ही BSc मेडिकल लाईनला तुम्ही तिला बॉम्बे युनिव्हर्सिटी BSc केली वगैरे, इथपर्यंत आपण आलो. पण मी असं ऐकलं नंतर तुमच्या मिस्टरांची, प्रकाशरावांची तब्येत थोडीशी बिघडली आणि बाकीच्या 2 मुलींचं शिक्षण तर अजून स्कूल लाईफ चालू होतं, एकीचं कॉलेज लाईफ सुरू झालं होतं. तर त्याविषयी थोडंसं तुम्ही काही सांगाल आमच्या व्ह्युअर्सना? हो, त्याचं असं झालं 2015ला माझ्या मिस्टरांचं हार्ट वीक झालं, त्यामुळे त्यांना पेसमेकरचं त्यांचं ऑपरेशन झालं. पेसमेकरचं ऑपरेशन झालं. हां, तर त्यावेळी मग असं वाटलेलं आता यांचा बिझनेस तर पूर्णच बंद होणार. आणि त्यावेळी 2 मोठी तर MCOMला MSc करायला बेंगलोरला ॲडमिशन मिळालं होतं. अच्छा. आणि 2 नंबरची ईशाला याला मिळालं होतं पुण्यात VIT ला. आणि धाकटी तर अजून आर्या तर 7वी 8वीतच होती. अच्छा, ती तर खूपच छोटी होती. हो, आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं, सगळं झालं, आता ते बरेच होतील असं वाटलं. त्यात 2017ला ते पडले आणि पायाचं ऑपरेशन मोठं झालं. त्याच्यात त्यांच्या किडन्या फेल होऊन ते त्यांना देवाज्ञा झाली 3 जुलैला. साल कोणतं होतं ते? 2017. तिथून तुमचा एकटीचा संघर्ष सुरू तिथून झाला. माझा एकटीचा संघर्ष सुरू झाला. त्यावेळी आर्या धाकटी माझी 10वीत होती. फक्त 10वीत होती शेवटची मुलगी. 10वी सुरू झाली होती. बापरे. आणि तिची इच्छा होती आणि तिच्या बाबांची इच्छा होती का तिला पायलट करायचं. पायलट हो, तिला फार पायलटची पहिली इच्छा होती. पहिल्यापासून तिची स्वप्न होतं का मी पायलटच होणार. आणि त्याप्रमाणे मग आता माझा विचार चाललेला कसं करायचं, काय करायचं. आणि 3घी मुली शिकत होत्या, पण ते वर्ष आम्ही काढलं कसं तरी माझ्या जॉबवर. पण त्यानंतर मात्र मोठीने चांगलं केलं का लगेच तिला MScची डिग्री मिळण्याच्या आतच ती इंटरव्ह्यू पास होऊन तिने बडोदा हार्ट म्हणून बडोद्यात जॉब घेतला. तिथे ती जॉबला लागली. ती म्हणली आई काळजी करू नको, मी तुझं एक हातभार तुम्हाला लागला. आर्याच्या शिक्षणाचं निदान शाळेचं तरी क्लासचं तरी होऊन जाईल. नंतर मग तोपर्यंत इंटर्नशिपमध्ये दुसऱ्या मुलीने पण इंटर्नशिपमध्ये टॉमटॉम कंपनीचा जॉब मिळवला. त्यालाही तिला त्यावेळी 30,000 पगार मिळाला. तोही आम्हाला खूप वाटला. मग नंतर तिने मग परत 6 महिने तिने तिची डिप्लोमा पूर्ण केला आणि मग त्याच कंपनीने तिचं चांगलं काम बघून तिला कन्फर्म केलं आणि 12 लाखाचं पहिलंच पॅकेज दिलं तिला. मित्रांनो, जिथे संघर्ष आहे तिथे नक्कीच तो परमात्मा, तो देव, तो भगवान, तो खुदा, त्याला तुम्ही काहीही नाव द्या त्या रूपाला, तो नक्कीच तुमचं बोट धरून तुम्हाला साथ देत असतो. असं जे बोललं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या शुभदाताईंचा संघर्ष आहे. पहा, छोटी मुलगी जेव्हा 10वीला होती तेव्हा त्यांच्या पतींची देहावसान झालं आणि तिथून त्यांच्या एकटीचा संघर्ष. म्हणजे एक स्त्री काय काय करू शकते हे त्यांनी दाखवून दिलं. आणि छोट्या मुलीला पायलट करायचंय. मित्रांनो, पायलट बनवणं एखाद्या आपल्या मुलाला, मुलीला हे फायनान्शियली मध्यमवर्गीय फक्त स्वप्नातच बघू शकतो, पण ते स्वप्न त्यांनी पूर्णत्वास नेलंय. मी आता असं ऐकतोय शुभदाताई की तुमची ती धाकटी मुलगी सुद्धा पायलट झाली? नाही, अजून तिचं चालू आहे पायलट कोर्स, पण तिने BSc एव्हिएशन पूर्ण केलंय आणि आता DGCA दिल्लीचे पेपर क्लिअर करते. त्यानंतर ती ट्रेनिंगला तिचं पूर्ण करणार आहे. आता तिला स्टुडंट पायलट SPL मिळालेलं आहे. CPL साठी ती करणार आहे आणि लवकरच ती ऑलमोस्ट ती पायलट झाल्यात जमाय असं मी तुम्हाला सांगतो माझ्या नॉलेज प्रमाणे. तिचं मला वाटतं 40 ते 50 तासाचं फ्लाईंग झालेलं आहे. आणि मी असं ऐकतोय की ज्या बहिणींनी तिला, दोघी बहिणींनी सपोर्ट केला तिच्याविषयी तिला तर खूप आत्मीयता आहे. आणि तिने तिच्या फ्लाईंगच्या आवर्समध्ये स्वतःच्या विमानात त्यांना मागं बसवून चक्कर मारलेलं मी ऐकलंय. खरं आहे हे? हो. आणि 2 नंबरची माझी मुलगी आजपर्यंत कुठल्याच विमानात बसली नाही. पहिल्यापासून ती लहानपणापासून महिलेला म्हणायची मी तुझ्याच मागे बसणार आणि तिने ते सार्थ करून दाखवलं. क्या बात आहे, क्या बात आहे. तिने खरंच सार्थ करून दाखवलं. मोठ्या बहिणीला मागे बसवून एक राईड मस्त करून आणली. या संघर्षमय जीवनाची एक छोटी शेवटची मुलगी जी 10वीत होती, तिला घडवल्यानंतर, ती पायलट झाल्यानंतर तिच्या विमानात ती तिच्या बहिणींना घेऊन बसते
आणि त्यांना तिच्या फ्लाइंगच्या आवर्समध्ये एक मस्तपैकी राऊंड मारून आणते आकाशात. किती सुंदर वाटतं ना मित्रांनो ऐकायला. संघर्षमय जीवनाची ही सुरुवात मुलींनी भरारी घेऊन तिथपर्यंत हा प्रवास आलेला आहे. आणि आत्ताच ऐश्वर्या त्यांची मोठी मुलगी जी आहे ती आज फिलाडेल्फियाला आहे. तिथे तिने जॉब मिळवलेला आहे. आणि आत्ता आपल्या शुभदाताई इतक्या संघर्ष केल्यानंतर त्या मुलीकडे अमेरिकेला तुम्ही जाऊन आलाय. पहिलाच माझा इंटरनॅशनल प्रवास होता. ओके. मी कधीच अजून विमानात बसले नव्हते, पण मी पहिल्यांदाच हा इंटरनॅशनल प्रवास माझ्या मुलीकडे केला. आणि तो पण श्रेय माझ्या मुलींचंच आहे. आणि जावयाला मुलींना वाटत होतं तिकडे यावं, मग तिने सांगितलं. हिने पण नोकरीचं हे घेऊन मला दाखवायला आली कसा प्रवास करायचा. आणि धाकटीने पण मला काहीही कुरकुर न करता, आई तू जाऊन ये पहिले, मी राहीन एकटी, हा सपोर्ट करून मी जाऊन आले. येताना मी स्वतः एकटी आले. एकटे कसं कनेक्टिंग फ्लाईट पकडायचं हे सगळं मी स्वतः अनुभवलंय. त्यामुळे तोही प्रवास माझा खूप, ते 2-2.5 महिने एकदम छान गेले माझे जीवनातले, छान सुखद होते. म्हणून मुली मला आहेत म्हणून मला कधीही वाईट वाटलं नाही. फक्त माझा एकच उद्देश आहे, मुलींनी खूप शिकावं. कारण मुली शिकल्या तरच खरंच छान होऊ शकतात. प्रत्येक व्यक्ती अशी छान होऊ शकते. लग्न झाल्यावर पण मुलींनी कसं राहायचं, लग्न होईपर्यंत कसं राहायचं, लग्न झाल्यावर आई करायचं का संसाराचा गाडा बघायचा, ते पण मुलींना शिकवायचं. तर म्हणजे मी आता माझ्या मोठ्या मुलीला तर सांगून आले, आता तू मागे वळून न बघायचा, आता तुझा प्रवास संसाराचा सुरू करायचा. म्हणजे एक तू महिला होऊन आता गेली पाहिजे माझ्या घरातून, असं मी तिला सांगितलं. खूप छान संदेश दिला तुम्ही हा समाजाला. कारण आज खूप वेगळ्या पद्धतीने या मुली जगतायत आयुष्य. पुण्या, मुंबई मेट्रो सिटीज मध्ये जे बघतोय वातावरण त्याच्या नक्की विरुद्ध तुम्ही अतिशय सुसंस्कारात मुलींना तुम्ही वाढवलंय. आणि चांगले संदेश देत आज तुम्ही तिचा संसार बघून आलात आणि तिला तुम्ही एक इशारा दिलाय की यू शुड नॉट कम बॅक किंवा यू शुड नॉट सी बॅक. तुला आता हे माहेर विसरायचंय आणि तुझा प्रवास, तुझ्या संसाराचा हा प्रवास तुला नीट करायचा आहे. आणि तुला आयडियल कोण आहे, आयडियलिझम तू फक्त माझाच घ्यायचायस, मला तर कोणीच नव्हतं सपोर्टला, मी एकटी होते. अशा प्रकारे तुम्ही मुलींना जे ब्रॉटअप केलं, हॅट्स ऑफ टू यू. तुमचं म्हणजे शब्द नाहीयेत, शब्दांच्या पलीकडचं तुमचं हे कर्तृत्व आहे. तुमच्या मातृत्वाला माझे करोडो सलाम. आणि याच मातृत्वाला सलाम करताना मला एक 2-4 ओळी शायरीच्या आठवत आहेत. ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं. मेरे प्यारे दोस्तों, इस धरती पे जिसका अंत नहीं उसे ही तो माँ कहते हैं. जिसके प्यार का कोई अंत नहीं उसे ही तो माँ कहते हैं. शुभदाताई, तुमच्यातल्या या माला माझे करोडो सलाम, करोडो प्रणाम. मुनव्वर राणा यांचा पण एक शायरी आहे छान, कि रात भर मैं जन्नत की सैर करता रहा, रात भर मैं जन्नत की सैर करता रहा, सुबह जब आंखें खुली तो देखा तो क्या, मेरा सर मेरी माँ के चरणों में था, मेरा सर मेरी माँ के चरणों में था. खरंच आईच्या पायात, आईच्या चरणात स्वर्ग असतो असं जे म्हणतात, तर ह्या मातोश्रीने इतका मोठा संघर्ष करत या मुलींना जी स्वर्ग दाखवला. आणि त्यांच्या मुलींनी सुद्धा एव्हिएशन एक्सपर्ट पायलट होऊन तिला सुद्धा स्वर्गाचा रस्ता या आकाशातनच जातो ग आई, इतक्या अभिमानाने ती स्वतः विमान चालवते. आणि तिने आईला सांगितलं. दुसऱ्या मुलींनी त्याच आसमानातनं विमानातनं उडत उडत अमेरिकेपर्यंत, आई तू माझ्या घरी येऊन राहा अशी विनंती केल्यावर ते सुद्धा स्वप्न तिचं साकार झालं. शुभदाताईंचा संघर्ष अगदी मी तुम्हाला सांगेन कुसुमाग्रजांच्या भाषेत, मातीतून निघालेलं आणि मेघापर्यंत पोहोचलेलं. हे जे प्रेम असतं हे मिळवण्यासाठी इतका मोठा संघर्ष करावा लागतो. आणि तो संघर्षमय जीवन जगत असताना शुभदाताई तुम्ही खरंच यशस्वी झालात आणि समाजाला एक चांगला संदेश दिलाय की तिन्ही मुली जरी असल्या तरी मी त्यांना अशा रीतीने ब्रॉटअप केलंय. एक माझी मुलगी डॉक्टरेट आहे बॉम्बे युनिव्हर्सिटी आणि ती सध्या अमेरिकेत स्थायिक झाली. दुसरी माझी मुलगी चांगली IT इंजिनियर आहे आणि सी इज गेटिंग 30 लाख पर ॲनम, 30 लाख वार्षिक पगारावरती काम करते. तिने स्वतःचा फ्लॅट घेतलेला आहे पुण्यामध्ये. आणि माझी तिसरी मुलगी ती तर आज कमर्शियल पायलट होण्याच्या दिशेने येत्या 6 महिन्यात 1 वर्षभरात जास्तीत जास्त ती कमर्शियल पायलट म्हणून जॉईन झालेली असेल. हे सगळं ऐकताना
अभिमानाने भरून येतं आणि या मातृत्वाला दंडवत घालण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. म्हणून पुन्हा एकदा शुभदाताई उर्फ सुषमा प्रकाश पोतनीस यांना माझे करोडो सॅल्यूट. धन्यवाद. धन्यवाद.